मग दादाजी म्हणत नाही, बुडगा म्हणते, खेड्डा म्हणते, काका पद्धतीचे शब्द आपल्या वडिलाला वापरतात आजच्या काळातले लोक. सासूबाईच्या हाताना जर लसूण निसता जमते, अद्रक निसता जमते, टमाटर कापून देता जमते, कणिक भिजवता जमते, ते खूप चांगली आहे म्हणते माझी सासूबाई. पण ज्या दिवशी सासूबाईच्या हातून हा सगळा सुटला, मग खेड्डीच होय म्हणते घरची. कामाची ना नाही काजाची आता म्हणून जाती ती चांगली होते म्हणते. म्हणजे पहा, या संसारात तुमची आणि माझी कदर कामावर आहे. कशावर? काम. काम ज्या दिवशी हातामधून सुटला ते तुमच्या राम राम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जवानी आहे तर देवाचं भजन करा. इथं ते करावे देवाचे चिंतन, तेने नारायण रक्षा करी. पण करता का? तो नाही म्हणते. जवानी आहे ते मस्त हिंडून घे, पवनार खाली का इकडे तिकडे फिरून घे, बायको सगळा लेकरा सगळा. ज्या दिवशी तुझी झगडा होईल त्या दिवशी मग देवाचा भजन. घरी बसल्या बसल्या सून झाडू मारते, दिवसभर झाले म्हणते खेळमा जागच्या जागेवर बसलाय, एक कवडीचा काम करे नाही, याले फुकटाच्या खावायला द्या, ते असा द्या तसा द्या. मग आमच्या माणसाचे मन अटखटून का करता बाबा? चला कीर्तन भजन आहे गावात, चायही भेटते, महाप्रसादही भेटते, सगळंही भेटते. तिथेही मेला ते सुखीच आहे, आता घरात ते सगळं सुखी. म्हणून आपण या कीर्तनामध्ये मोठ्या विकृतीच्या कारणामुळे काय लोक या कीर्तनात येतात, मनाची आवड नाही. पण तुकडोजी महाराज म्हणतात, हे माझे सगळे अनुभवलेले वस्तू आहेत, माझ्याकडून काहीतरी शिका. पण का करता तुम्ही? सारी जवानी में तूने, शरीरात जवानी असते तेव्हा पोरी पटवता, पोरा पटवता ना, बुढापा येते तेव्हा का करता? हे सारी जवानी में तूने ये पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. अभी बुढ़ापे जवानी में तूने किए पाप भारी और अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. आता वेळ आली म्हणते. जेव्हा तुझ्या शरीरात जवानी होती तेव्हा नाही भजन कीर्तन नाही, बायको दिसत होती तुले ना. आता ज्या दिवशी थकली तुझी ती माकडे होऊन राहिला. असा संसार हा स्वार्थी आहे. संसार सगळा स्वार्थी आहे. ऐकून घ्या. किती प्रकारचे उदाहरण समजावून सांगू बायांनो माणसांनो. ऐका बापा, माझा एक असा अनुभव केलेला भजन आहे. हा संसार स्वार्थी आहे. स्वार्था कारणे लोक म्हणती माझ्या, कशा कारणे? स्वार्था कारणे लोक म्हणती माझ्या, संपेल ती ऊर्जा मग काय. ज्या दिवशी शरीरातली ऊर्जा संपली, पेन्शनचे पैसे येणं बंद झाले तर गडना माणूस चालू. गोडपण आहे मासी तिथे बसे, गोडपण आहे एका ठिकाणी, तिथे मासी येते, मुंगी येते, कावळा येते, सगळंच येते. गोडपण आहे मासी तिथे बसे, म्हणती लोक असे एकमेका. पण ज्या दिवशी गोडपण खतम झाला तिथे मासीही बसत नाही त्या ठिकाणी आणि मुंगी जात नाही. म्हणून तुमच्या ठिकाणामध्ये आता गोडपण आहे तर बसवून घ्या. कोणाले? शरीराच्या सिंहासनी. हा सिंहासन आहे. भगवान रामाला बसवले होते. कुठे? कुठे? हृदयाच्या
असणार ना तुम्ही कोणाला बसवता? हे शेमड्या बेमड्याने बसवता येते शरीरात, त्याने बसवण्याची जागा आहे काय? शरीराच्या सिंहासनी गुरु पैसे हृदयी यायचे फोटो ठेवता डीपी वर ते ठीक आहे, पण यायची एक लॉक स्क्रीन ठेवा, देवाची होम स्क्रीन ठेवा. यायला पाहता पाहता ती अशी स्थिती होऊन आली आमची. पण देवा देते पाहायच्या कम से कम. कारण जिसके हृदय में काय बाई समोर, जिसके हृदय में राम नाम बंद है, जिसके हृदय में राम नाम बंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद लोकांची भावना ही वेगळी असते. माझ्याकडून मला अस्थमा आहे. काय अस्थमा आहे, केवडीवरही अटॅक येऊ शकते मग ते डॉक्टर म्हणे. मला अटॅक केवडीवरही येऊ शकते, याची काही गॅरंटी नाही. पण मी दुःखाला मानत नाही, शरीराला मानत नाही. हा जाणारच, आता नाही जाणार तर 60 वर्षाच्या नंतर जाणार किंवा 50च्या नंतर जाणार, पण हा केव्हा तरी जाणार. पण हा तर जाणार, मग मी याच्यासाठी लढू का? याच्यासाठी लढावं का? नाही. याच्यामध्ये जो बसलेला आहे आपण त्याचे व्हा, मग हा रड वगैरे काहीच येत नाही. जिसे हर घडी आनंद ही आनंद आहे. आम्ही देहाला मानत नाही. याने जरी ताप आला ठीक आहे, तुझ्या स्वभावाचा आहे ताप येणे, खासी येणे, हा तुझा स्वभाव आहे. पण अंदर बसलेला आहे त्याचा स्वभाव तो नाही. जिसे हृदय में राम नाम बंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. हा जो अनुभव आहे हा विवेकी माणसाचा अनुभव आहे. पण